3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईच्या जनतेनं भाजपला विक्रमी जागा दिल्या असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले. मुंबईचा जल्लोष आसामच्या काझीरंगापर्यंत सुरू असल्याचं मोदींनी म्हटलंय. मुंबईत काँग्रेस 4-5व्या स्थानी राहिली, त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस संपल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. मुंबई महापालिकेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणाऱ्या भाई जगतापांना पक्षानं कारणादाखवा नोटीस बजावली आहे. तसंच त्यांना 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आम्ही लुझर नाही विनर आहोत असं पलटवार खासदार संजय राऊतांनी केलं आहे. मुंबईत महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंचा मनसे मोठा लुझर ठरला अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. याच टीकेला राऊतांनी उत्तर दिलंय. मनसेला कमी जागा मिळाल्याचं दुःख असल्याचंही राऊतांनी नमूद केलं. मुंबई महापालिकेचा झिंझी नगरसेवकांची तिथं एंट्री झालेली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 12 तरुण निवडून आले. 22 वर्षीय कशिश फुलवारिया ही सर्वात तरुण नगरसेविका आहे. कशिशसह अन्य झिंझी तरुण महापालिकेत तरुणाईचा आवाज बनणार आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली. पश्चिम बंगालमधील मालदा टाऊन रेल्वे स्थानकावर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हावडा गुवाहाटी या महत्त्वाच्या मार्गावर सुरू झालेली ट्रेन भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपनं शिंदे सेनेला आणखी एक मोठा धक्का दिला. शिंदे सेनेचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात पक्षप्रवेश केला. तर शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतोरे यांचे पती गणेश लामतोरे यांनीही शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे पालिकेत भाजपची ताकद वाढली आहे. अंबरनाथ महानगरपालिकेची सभा तहकूब करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. सभापती निवड आणि 6 समित्यांची निवड करण्यासाठी सोमवारी भरवण्यात येणारी सभा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तहकूब करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले. शिवसेनेनं स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला अंबरनाथ विकास आघाडीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. भिवंडीतील वंजारपट्टी नाक्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांनी पुलावर दुभाजक लावलं. मात्र याच ठिकाणी पोलिसांनी आपलं वाहन विरुद्ध दिशेने टाकल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे नियम तोडणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कल्याणमध्ये हळदी समारंभात जेवण केल्यानं 40 ते 50 जणांना विषबाधा झाली. वधूसह आई बहिणीलाही विषबाधा झाली. या विषबाधेमुळे लग्न समारंभ रद्द झाला असून कॅटरर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा केला. गेल्या वर्षी 10 मे पासून आतापर्यंत त्यांनी 80 वेळा हा दावा केला. मात्र ट्रम्प यांनी केलेला दावा भारत सरकारनं सातत्यानं फेटाळून लावला. अटल सेतूवर ईव्ही वाहनांना आणखी वर्षभर सवलत. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देणार आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षली विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. नक्षली विरोधात झालेल्या चकमकीत 4 नक्षलींना कंठस्नान घातलंय. तसंच या कारवाईत दिलीप बदेजा या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला.